मुंबईतल्या कोस्टल रोडला तडे गेलेले आहेत। जेमतेम वर्षभरापूर्वी सुरू झालेला कोस्टल रोडवरती मुंबई महापालिकेला तडे बुजवण्यासाठी पॅचवर्क करावं लागलंय आणि जमाना सोशल मीडियाचा असल्यामुळे महायुती सरकारची पुरती नालस्ती सुरू झाली। बरं, नालस्ती इतकी झाली की थेट पंतप्रधान कार्यालयानं व्हिडिओची दखल घेतली आहे। पाहूयात नेमकं काय घडलंय। मुंबईची नवी ओळख म्हणून नावारूपाला येणारा हा कोस्टल रोड, शिंदे मुख्यमंत्री असताना मुंबईत सुरू झालेला हा कोस्टल रोड, दक्षिण मुंबई पश्चिम उपनगर यांच्यातलं अंतर एका तासावरून अवघ्या काही मिनिटांवर आणणारा हा कोस्टल रोड। 14,000 कोटी रुपये खर्च करून समुद्राच्या पोटातून गेलेल्या या कोस्टल रोडचा इतका गाजावाजा झालाय की मुंबईला येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाची ट्रिप कोस्टल रोडनं प्रवास केल्याशिवाय पूर्णच होत नाही। जेमतेम वर्षभरापूर्वी कोस्टल रोडच्या उत्तर वाहिनी मार्गाचं उद्घाटन झालं, पण आता हा व्हिडिओ बघा। पॅचवर्क केलेला हा तोच कोस्टल रोड आहे, मुंबईची ओळख बनू पाहणारा, पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र असणारा। हाजी अली आणि वरळी दरम्यानच्या कोस्टल रोडवरील भेगा बीएमसीनं डांबरानं भरल्याचं निदर्शनास आलंय। कोस्टल रोडवरील या पॅचचा व्हिडिओ समोर आल्यानंतर पंतप्रधान कार्यालयानं राज्याच्या मुख्य सचिवांकडून याबाबतची माहिती मागवली आहे। त्याचबरोबर राज्य सरकारनेही या संदर्भात महापालिकेला विचारणा केली। कोस्टल रोडला तडे गेलेले आहेत, वरळी ते हाजी अली दरम्यान या रोडवरती तडे गेलेले आहेत आणि याची दखल आता पीएमओ कडनं घेण्यात आलेली आहे। त्यामुळे कोस्टल रोडच्या कामावरती कुठेतरी प्रश्न जे आहेत हे निर्माण झालेले आहेत। कोस्टल रोडवरती अशा पद्धतीचे हे सगळे तडे गेले आहेत, या तड्यांना पॅचवर्क करण्यात आलेला आहे आणि ह्याचे व्हिडिओ आता सोशल मीडियावरती व्हायरल सुद्धा झालेले आहेत। त्यामुळे कोस्टल रोडच्या कामाच्या बाबतीत सातत्यानं प्रश्नचिन्ह निर्माण केले जात होते आणि त्या अनुषंगानं जर आपण पाहायला गेलं तर पावसाळ्याच्या आधी म्हणून या तड्यांना पॅचवर्क करण्यात आलेला आहे आणि याची दखल आता थेट पीएमओ कार्यालयाकडनं घेण्यात आलेली आहे। कोस्टल रोडच्या बांधकामाला मोठा राजकीय इतिहास आहे। फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाच्या पहिल्या टर्ममध्ये कोस्टल रोडची संकल्पना उद्धव ठाकरेंनी मांडली। केंद्र सरकारच्या परवानग्या मिळवण्यात फडणवीसांनी महत्त्वाची भूमिका बजावली। त्यानंतर भाजप शिवसेना यांचं फाटलं आणि महाविकास आघाडीची सत्ता आली। महाविकास आघाडीच्या काळात मुंबई महापालिकेनं कोस्टल रोडचं बांधकाम सुरू केलं। कोरोनाच्या काळात अनेक महिने वाया गेले, प्रकल्प रखडला, खर्च वाढला। जेमतेम 2-2.5 वर्षांचा महाविकास आघाडीचा कार्यकाळ संपल्यानंतर एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपद स्वीकारलं। कोस्टल रोडची एक बाजू विधानसभा निवडणुकीआधी खुली केली। आता अवघ्या काही महिन्यांमध्ये रस्त्याला तडे गेल्यावर आरोपांच्या फैरी झडू लागल्या। कोस्टल रोड 2023 ला कंप्लीट व्हायला पाहिजे होता, कंप्लीट, परंतु 2022 ला ज्या पद्धतीने राजकारण बदललं त्या पद्धतीने मग कोस्टल रोडचं पण राजकारण बदललं। कोस्टल रोडचा किंमत वाढली, कोस्टल रोडचा दिनांक म्हणजे ज्याला आपण त्या पिरियडमध्ये व्हायला पाहिजे ते झालं नाही आणि कोस्टल रोडमध्ये हे मात्र दिसतंय की माझा लाडका कॉन्ट्रॅक्टर जिंकला। संपूर्ण या रोडवर जे तडे गेले आहेत आणि त्याला जे पॅच केले त्याचा अर्थ कॉन्ट्रॅक्टर, माझा कॉन्ट्रॅक्टर जिंकलाय आणि या गोष्टीचा आज मुंबईकर निषेध करतोय। बिलकुल यामध्ये मी स्वतः लक्ष घालीन आणि मुंबईच्या महापालिका आयुक्तांशी देखील मी स्वतः बोललोय आणि त्यांना या संदर्भात गांभीर्याने घेण्याच्या सूचना दिल्या। कोस्टल रोड सुरू झाल्यावर अवघ्या 3 महिन्यातच बोगद्याला गळती लागली। त्यावेळी मुख्यमंत्री म्हणून शिंदे स्वतः घटनास्थळी गेले होते। पालिका आयुक्त आणि बोगद्याचं बांधकाम करणाऱ्या कंपनीचे अधिकारी शिवाय बोगद्यांच्या बांधकामातील तज्ज्ञ परदेशी सल्लागारांचा सल्लाही घेण्यात आला। आता ही पॅचवर्कच्या बाबतीत तसंच काहीसं करण्याची तयारी सरकारनं केली आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी तसाच काहीसा पवित्रा घेतलाय। आता मुंबईमध्ये कोस्टल रोड बद्दल काय काय टेक्निकल अडचणी आहेत, त्या ठिकाणी काय दखल घेतली आहे, जरा मला त्याचं आता प्रश्न उत्तर आता देता येणार नाही। तुम्ही मला आता जे आलं असेल त्यातून काय अधिकाऱ्यांनी किंवा तिथले काय टेक्निकल परिस्थिती समुद्राजवळ असल्यामुळं काय तिथे टेक्निकल बांधकाम काही चुकलं आहे का किंवा काय, याचा अभ्यास करावा लागेल। ठाकरेंचा ड्रीम प्रोजेक्ट, फडणवीसांनी मंजुरी मिळवून आणलेला आणि शिंदेंच्या कार्यकाळात पूर्ण झालेल्या या कोस्टल रोडला फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाल्यावर 100 दिवसांच्या आतच तडे गेले।
रस्त्यांच्या कामांच्या दर्जाविषयी प्रश्न उपस्थित होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. एकंदर मुंबईचं रोडचं स्टँडर्ड असंच आहे, त्यामुळे काही विशेष नवल नाही याच्यात. अर्थात याच्यावर एवढे वर्ष 10 वर्ष आणि 15,000 कोटी खर्च केल्यानंतर तरी जरा चांगलं असावं अशी अपेक्षा होती, पण ती काही पार पडलेली नाही आहे. लेटस होप 1-2 वर्षात ते रिपेअर करतील आणि चांगल्या रीतीने होईल. जसा मुंबई पुणे रोड गडकरीने बांधला 2001 मध्ये, तो इट वॉज परफेक्ट. इट वॉज नेवर हॅड यू नेवर हर्ड ऑफ दिस प्रॉब्लेम ॲट ऑल. कोस्टल रोड हा भाजप आणि शिवसेना दोघांसाठी महत्त्वाचा आहे. मुंबईसह राज्यात महापालिकांच्या निवडणुका होऊ घातल्या. या निवडणुकांमध्ये प्रामुख्यानं स्थानिक मुद्द्यांवरूनच राजकारण तापतं. अशा वेळी कोस्टल रोडला पडलेल्या भेगा हा विरोधी पक्षांसाठी सरकारला खिंडीत पकडण्याची चांगली संधी ठरणार आहे. विशाल पाटील, NDTV मराठी, मुंबई.